नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर धावता टेम्पो कारवर कोसळल्याने भीषण अपघात झाला. या 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ग्रामस्थांच्या मदतीने एका महिलेचे प्राण वाचवण्यात यश आलंय. चंपाषष्ठी निमित्त येवला शहरातील खंडेराव महाराज मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय. खंडेराव महाराजांच्या मूर्तीला आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिर परिसरातील दीपमाळीवर देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली. सोलार कंपनीमध्ये भेट दिली. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत तर जाहीर केलीच, मात्र वारसांना नोकरी मिळावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी कंपनीला दिल्या आहेत. तसेच तातडीने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आणि कंपनीकडून देखील दुर्घटनाग्रस्त नातेवाईकांना भरघोस मदत देण्यात येईल असं आश्वासन दिलंय. नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला असून सुरुवातीलाच दरांमध्ये 15 ते 20% वाढ दिसून येत आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी असतानाही हंगामाच्या पहिल्या टप्प्यात ही स्थिती आहे. तांदळाची लागवड कमी झाली असून पाऊस कमी झाल्यानेही उत्पादनावर परिणाम झाला. गेल्या वर्षी काही राज्यात तांदळाला दर चांगले मिळाले होते, त्यामुळे आता येथील शेतकऱ्यांनी स्थानिक भागात मागणी असणाऱ्या तांदळाची लागवड केली आहे. काही राज्यात पेरणी लवकर झाली, पाऊसही चांगला झाला, मात्र काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने भाताचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा तांदळाच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. वातावरणातील बदल, प्रदूषण, बांधकाम स्थळी नियमांच्या उल्लंघनामुळे डासांची पैदास अशा कारणांमुळे सरत्या वर्षामध्ये मुंबईत साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचं निदर्शनास आलंय. मुंबई आणि आसपासच्या शहरात डेंग्यू, हिवताप, डोळे येणे, गोवर, गालगुंड यांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. डोळे येणे, गालगुंड यांच्या प्रादुर्भावास बदलते वातावरण आणि प्रदूषण कारणीभूत ठरत आहे. दक्षिण मुंबईमधील ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती सोमवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 10 या कालावधीत जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहे. त्यामुळे जलाशयाचा कप्पा क्रमांक 1 पूर्णपणे रिकामा करण्यात येणार आहे. परिणामी मुंबई शहर भागातील महानगरपालिकेच्या A, C, D आणि G दक्षिण विभागातील काही भागांमध्ये 10% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन मुंबईकरांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्नांवर भर दिला जात आहे. यासाठी शासनाकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम यापूर्वीच महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू केला आहे. मुंबईत विविध ठिकाणी आपला दवाखाना सुरू होत असून आपल्या दवाखान्यांना मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून या दवाखान्यांची संख्या सातत्याने वाढली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत दिली आहे. धुळे शहरासह जिल्ह्याचे तापमान गेल्या 2 दिवसांपासून झपाट्याने खाली आले. जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला असून यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं आहे. शहरात गारठा वाढला असून सायंकाळी गार वाऱ्यांमुळे थंडीचे प्रमाण अधिकच जाणवत आहे. मागील आठवड्यांपर्यंत तापमानाचा पारा 16 अंश सेल्सिअस पर्यंत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या महत्त्वाकांक्षी विकसित भारत संकल्प यात्रेकडे वळले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये यात्रेची सुरुवात करताना पंतप्रधानांनी सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लोकांशी संवाद साधला. योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचतो की नाही
हे पाहण्यासाठी आणि जे वंचित आहेत त्यांची नोंदणी करण्यासाठी ही यात्रा म्हणजे भारत सरकारचा आजवरचा सर्वात मोठा उपक्रम आहे। पंतप्रधानांनी या बसेसला मोदी की गॅरंटीवाली गाडी असे म्हटले आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवेघाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने 792.39 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली आहे। उत्तर भारतातील थंडीचे लोण हळूहळू महाराष्ट्रात पसरत आहेत। राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा प्रथमच यंदाच्या हंगामातील निचांकी पातळीवर आल्याने महाराष्ट्र गारठला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास नव्या वर्षात अधिक वेगवान होणार आहे। हार्बर मार्गावर ट्रान्स हार्बर आणि नेरुळ खारकोपर दरम्यान रुळांची वेगक्षमता 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे। यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासात 15 मिनिटांची बचत शक्य होणार आहे। पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक कमी तापमान पाषाण आणि हवेली येथे 10.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। यंदाच्या मोसमातील निचांकी तापमानाची नोंद शनिवारी झाली असून पुढील 3 दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर आता जवळजवळ सज्ज झालं आहे। 22 जानेवारी 2024 रोजी भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर भारतीय रेल्वे ही या खास दिवसासाठी विशेष तयारी करत आहे। नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्या 100 दिवसात रामभक्तांची दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेने देशाच्या विविध भागातून अयोध्येला 1000हून अधिक गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। या विशेष रेल्वे 19 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे।